लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी अखेरीस आनंदाची बातमी आली आहे. कारण लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठीचा GR अर्थातच शासन निर्णय आता आलेला असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आता यामध्ये निधीमध्ये वाढ झाली असून आता लाडक्या बहिणींना पैसे जमा देखील केले जाणार आहेत. आता किती पैसे मिळणार, कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार याबाबतची सविस्तर माहिती पाहूया. परंतु त्याआधी अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, या वेळीचा मुद्दा महत्त्वाचा होता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्ता एवढा लांबला का. तर लक्षात घ्या, योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की मागील 2 महिन्यांपासून पडताळणी प्रक्रिया सुरू असल्याने योजनेचे हप्ता निधी वितरणासाठीची तारीख वारंवार लांबली गेली. परंतु आता सरकारद्वारे या संदर्भातील GR काढण्यात आला आहे. दिनांक 9 सप्टेंबर रोजीचा हा GR असणार आहे आणि या GR नुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता निधी वितरणासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये 3,960 कोटी रुपये नियतव्य मंजूर आहे. त्यामधील वित्त विभागाच्या संदर्भाधीन रोजीच्या परिपत्रकान्वये या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 334.30 कोटी इतका निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. आता यामधील सर्वात महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न होता की हे जे पैसे जमा होणार आहेत हे ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 2 महिन्यांचे एकत्रित मिळून 3,000 रुपये लाडक्या बहिणींना जमा होणार का. तर याबाबत स्पष्टपणे या GR मधून समजत आहे की यावेळीचा हप्ता जो जमा होणार आहे तो हप्ता केवळ आणि केवळ ऑगस्ट महिन्याचा असणार आहे. यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नाही. म्हणूनच लाडक्या बहिणींना जे आता पैसे जमा होणार आहेत ते 1,500 अर्थातच 1,500 रुपयांप्रमाणे त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात येतील. आता हे पैसे कधीपर्यंत जमा होतील तर याबाबत लक्षात घ्या, हा एक GR आहे. अजून एक GR येणं अपेक्षित आहे आणि हा अजून एक GR आल्यानंतर त्यानंतर 1 ते 2 दिवसांमध्ये योजनेचे पैसे वितरण होण्यास सुरुवात होईल. साधारणपणे उद्या या संदर्भातील अजून एक GR येणार आहे आणि ज्या GR मधून योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी अजून जे पैसे असणार आहेत, जे कमी पडतात ते पैशांचे त्या ठिकाणी वितरण केले जाईल आणि वितरण केल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. परंतु लक्षात घ्या, आता एक GR आला आहे, दुसरा देखील GR आज अथवा उद्या 2 दिवसांमध्ये 100% येणार आहे आणि तो GR आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती प्रत्यक्षात योजनेचा लाभ देखील जमा होणार आहे. आता राहिला पुढचा मुद्दा, ज्यांना जून जुलैमध्ये पैसे आले नव्हते त्या लाडक्या बहिणींचं काय, त्यांना आता योजनेचे पैसे मिळणार आहेत का नाही. तर या GR मध्ये याबाबत काय सांगितलं आहे का ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी खाली काय सांगितलं आहे की सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशीर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण, संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण आणि त्यासोबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे, लक्षात घ्या. जो लाडकी बहिणींना म्हणजेच की महिला व बालविकास विभागाला जो निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मिळतो तो निधी 10 तारखेच्या आत त्यांना देणं आता बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजे लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील जे काही हप्ते मिळणार आहेत त्या हप्त्यासाठी देखील अशाच पद्धतीने 10 तारखेच्या आधीच GR येणार आणि GR आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे देखील प्रत्यक्षामध्ये वर्ग होतील. विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमासंदर्भात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थीकरिताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना या योजनेचा देखील लाभ वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध असतो. निराधार योजनेचे देखील पैशाचे वितरण आपण पाहिले की कालपासून सुरू करण्यात आलेले आहे आणि
2 ते 3 दिवसांमध्ये सर्व लाभार्थ्यांना ते पैसे मिळणार आहेत। त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू होऊन सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतील। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपला जो होता की सप्टेंबर महिन्याचा देखील हा लाभ मिळणार का, तर सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार नाही आणि ज्यांना जून जुलैमध्ये पैसे आले नव्हते त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळण्याची शक्यता असणार का नसणार हे आपल्याला पुढच्या GR वरून समजणार आहे, कारण तो GR मध्ये किती निधी वितरित झाला आहे साधारणपणे लक्षात घ्या। महिला व बालविकास विभागाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी साधारणपणे 3300-3400 कोटी रुपये निधी लागतो। आता हा 300-350 कोटी रुपये निधी आपल्याला पाहिले की आपण सामाजिक न्याय विभागाने दिला आहे। आता आपलं जे अर्थ विभाग आहे ते अर्थ विभाग किती निधी देतो त्यावर अवलंबून असणार आहे, परंतु तुर्तास मात्र जून आणि जुलैमध्ये ज्यांना पैसे आले नव्हते त्यांना योजनेचे हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे। तुमची पडताळणी झाली आहे का हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा। तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे जे काही प्रश्न आहेत ते कमेंटमध्ये विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।